हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी भोसले माझ्या केबीज ड्रीम रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला माझी वन ऑफ द फेवरेट रेसिपी शेअर करणार आहे। तर चटणी बनवण्यासाठी आपण झटपट साहित्य बघून घेऊया। इथे मी एक कमी तिखट असलेली मिरची चॉप करून घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट, 7 ते 8 कढीपत्ते, गार्निशिंग साठी कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचा कूट, किसलेला गूळ, मीठ आणि 4 मीडियम साइजचे टमाटे बारीक चॉप करून घेतलेले आहेत। रोजच्या वापरातला मसाला आणि हे घेतलेले आहे। त्यात टाकूया आपण 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झालेलं आहे, यात टाकूया मोहरी। मोहरी तडतडली की त्यात टाकूया जिरे, कढीपत्ता, लगेच टाकूया या कट केलेल्या मिरच्या। आता यात टाकूया आपण कट केलेला कांदा। कांद्याला मऊ करून घेऊया, छान सोनेरी कलर यायला हवा कांद्याला। मोस्टली सगळ्या कांदे थोडे मऊ झालेले आहेत। आता आपण यात टाकूया चिमूटभर हिंग आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट। हे पण परतून घेऊया। बघू शकता कांदे छान मऊ झालेले आहे। आता आपण यात टाकूया थोडीशी हळद, चिमूटभर धनिया पावडर, थोडासा मी गरम मसाला टाकते। टाकूया लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि आता आपण यात टाकूया हे बारीक चिरलेले टमाटे। मिक्स करून झाल्यावर यात आपण टाकूया थोडी कोथिंबीर आणि टमाटे लवकर शिजावे म्हणून मी यात टाकते मीठ। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता वाव, तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट झाले टमाटे। आता यात आपण टाकूया हा किसलेला गूळ। गूळ टाकल्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा थोडा कमी होतो आणि छान आंबट गोड तिखट अशी ही चटणी लागते। आणि त्यासोबतच आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट। वाव, किती मस्त कलर आलेला आहे चटणीला। तर शेंगदाण्याचा कूट आणि गूळ टाकल्यानंतर अजून आपण 2 ते 3 मिनिट तिला शिजवून घेऊया। अजून सॉफ्ट झाले पाहिजे टमाटे। अशा प्रकारे आपली चमचमीत अशी आंबट गोड तिखट टोमॅटोची चटणी रेडी आहे।